श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदैवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी च माला दण्डकमण्डलोधर कटयांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे। जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थीये धाता ती ब्रह्मसुता नमियेली। जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची आ नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला। धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य। मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे। कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले। त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले। करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची। ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी। आता नमू साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती। व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग। कविकुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली। श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले। ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे। अहो तुम्ही संत जनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी। आता करू नमन जे का श्रोते वीक्षण महाज्ञानी आणि विद्वान
श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोद्धिंतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञान ही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिशोध प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कुणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवुनी दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटली चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगात टाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदात टाका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनी या मंगळवेड्यास बहु दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमुले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडुनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. तैपासुनी या नगरांत आनंदे आहो नांद. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासुनी. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिशोध द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम मस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेडे सोडले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्याने. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वइच्छेने.
तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पानी केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परम ज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोकां चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जावोनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायांची. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोद तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्यायः.